जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ। इब्री लोकास पत्र याचा पहिला अध्याय आणि 5व्या वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो। देवाचा पुत्र देवदूतांपेक्षा श्रेष्ठ, कारण त्याने कोणत्या देवदूताला कधी असे म्हटले, तू माझा पुत्र आहेस, आज मी तुला जन्म दिला आहे। आणि पुन्हा मी त्याला पिता असा होईल आणि तो मला पुत्र असा होईल। आणि तो पुन्हा ज्येष्ठ पुत्राला जगात आणतो, तेव्हा तो म्हणतो, देवाचे सर्व दूत त्याला नमन करो। आणि देवदूतांविषयी तो म्हणतो, तो आपले देवदूत वायू आणि आपले सेवक अग्नी ज्वाला असे करीतो। पुत्राविषयी तर तो असे म्हणतो की हे देवा, तुझे राजासन युगानुयुगीचे आहे आणि तुझा राजदंड सरळतेचा राजदंड आहे। तुला न्यायाची चाड आणि स्वैराचाराचा वीट आहे। म्हणून देवाने तुझ्या सोबत्यांपेक्षा श्रेष्ठ असा हर्षरूपी तेलाचा अभिषेक तुला केला आहे। आणि हे प्रभू, तू प्रारंभी पृथ्वीचा पाया घातलास आणि गगने तुझ्या हाताची कृत्य आहेत। ती नाहीशी होती, परंतु तू निरंतर आहेस। ती सगळी वस्त्रासारखी जीर्ण होती, तू त्या झग्यासारखे वस्त्रासारखे गुंडाळशील आणि ती बदलली जातील, परंतु तू तसाच राहतो। तुझी वर्षे संपणार नाही। पण त्याने कोणत्या देवदूताविषयी असे कधी म्हटले, मी तुझ्या वैऱ्यास तुझ्यासाठी पदासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस। ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे, त्यांच्या सेवेसाठी पाठवलेले ते सर्व परिचारक आत्मे नाहीत काय? वाचलेले वचन देवबापा आशीर्वादित करो। आपण प्रार्थना। हालेलुया, स्तुती धन्यवाद ईश्वर देवबापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे। हा नवीन दिवस पुन्हा एकदा आमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात जोडलास, त्याबद्दल आम्ही तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहोत। पवित्र प्रभू येशू, आज या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे। प्रिय प्रभू येशू, आमचे सर्व सदस्य, सर्व परिवार, सर्व मित्रजन, सर्व पाळक वर्ग, सर्व देवाचे दास दासी आणि प्रिय प्रभू येशू मिशनरी वर्ग, या सर्वांना तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे। हे देवापा, तुझे विश्वासणारे, तुझे लोक, तुझी प्रजा आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत। प्रभू, आज दिवसभरातील सर्व कामकाज तू आशीर्वादित कर। जे कामाला जातील त्यांच्या प्रत्येकाच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्य कर। प्रभू, जे प्रवासात असतील प्रभू त्यांचा प्रवास सुखरूप कर। प्रभू, जे सर्व सेवांमध्ये काम करतात त्यांना तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। ज्यांचे उद्योगधंदे आहेत त्यांना तू आशीर्वादित कर। ज्यांची शेती आहे त्या शेतीमध्ये त्यांना तू आशीर्वादित कर। आणि प्रिय प्रभू येशू, तुझ्या वचनामध्ये, तुझ्या पवित्रतेमध्ये, तुझ्या सामर्थ्यामध्ये तू प्रत्येकाला तू वाढवून तुझं गौरव दे। प्रभू, जे लेकरं शिक्षण घेत आहे त्यांच्या शिक्षणामध्ये तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर। ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद ईश्वर देवबापा, आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होत आहोत। तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, तुझा अभिषेक आमच्यावरती उतरून दे, तुझं सामर्थ्य उतरून दे, तुझ्या नावाचं गौरव दे। प्रभू, आज या सकाळच्या समय आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे। प्रभू, जे आजारी त्यांना तू आपल्या खेळलेल्या हाताचा तू स्पर्श कर। प्रभू, जे संकटात आहेत, निराशेत आहेत, अडचणीत आहेत, प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला तू मदत कर आणि तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, ओ पित्या परमेश्वरा, जे तुझ्यापासून दूर आहेत प्रभू, तुझ्या दास दासींना त्यांच्यापर्यंत तू पाठव आणि प्रिय प्रभू येशू त्यांना तुझं राज्य कळू दे, तुझं वचन कळू दे, तू त्यांना माहिती होऊ दे। ओ हालेलुया, स्तुती धन्यवाद येशू देवबापा, आम्हा प्रत्येका संगती तू राहा आणि तुझं गौरव होऊ दे। पित्या परमेश्वरा, आमचा भारत देश, आमचं राज्य तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहोत। प्रत्येक नागरिकाचं तू तारण कर प्रभू, प्रत्येक दास दासीला तू सहाय्य आणि मार्गदर्शन कर। ओ पित्या परमेश्वर, तू पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करतो। ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तर हे